आम्ही पोलीस लाईनलाच राहतो सगळ्या लेडीज. इथं जवळजवळ 1050 कुटुंब राहतात पोलीस लाईनला, जळगाव डिस्ट्रिक्टच्या. तर आता आम्ही SP सरांनाच भेटायला आलेलो होतो. जवळजवळ सर 15 दिवस झाले आमच्या पोलीस लाईनमध्ये पाण्याचा पुरवठा सुरळीत होत नाही. तीच समस्या मांडण्यासाठी आम्ही आता इथं आलेलो होतो. अक्षरशः आजचा 3रा दिवस आहे की आमच्या बिल्डिंग्सला पाणीच नाही आहे अक्षरशः, आणि पाण्याशिवाय कुठलेच कामं होत नाही. शिवाय आमच्या बिल्डिंगला काही लेडीज अशा आहेत ज्या प्रेग्नंट आहेत, त्या लेडीजनी कसं करावं? आम्ही तरी खालून वगैरे पाणी भरून घेतोय, आमचं दिनचर्या कशी तरी भागवतोय, पण त्या लेडीजनी काय करावं? या त्यांच्या त्या शेजारी राहतात, त्यांचे हस्बंड घरी नाहीये, 15 दिवस झाले, या दोघी त्यांना पाणी पुरवताय. त्याच्यामुळे मग त्याचं याच्यावर मार्ग काय काढू शकतो आपण? कारण आम्हाला इथं बोरवेलची सुविधा नाहीये आणि महानगरपालिकेकडून पुरवठा पुरेसा होत नाहीये. त्यांना जर विचारायला गेलं तर आम्हाला असं माहित पडलं की ते उत्तर देतात की आम्हाला 2च तास पाणी पुरवठा करायचा असं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही त्याच्यावर तुम्हाला पाणी पुरवठा करूच शकत नाही. 2 तास पाणी पुरवठ्यामध्ये 1050 कुटुंबांचं काहीच होत नाही सर. त्याच्यामुळे याच्यावर काहीतरी अल्टरनेट त्यांनी ऑब्जेक्टिव्ह शोधून काढावं. याच्यासाठी इथं अर्ज करण्यासाठी आम्ही SP सरांना भेटायला आलेलो होतो. सर म्हटले की आता टँकरची वगैरे व्यवस्था करतोय म्हणून, आणि त्याच्यावर परमनंट तोडगा काहीतरी करावा असं बोललो आम्ही. हा तर म्हणजे एक थोड्या वेळासाठी झाला ना, तात्पुरता झाला. परमनंटली काहीतरी इश्यू हे पाहिजे ना, त्याच्यावर सोल्युशन पाहिजे. तर त्याच्यासाठी पण बोललो की सर परमनंट सोल्युशन शोधा. सर म्हटले की बघूया, करतो आपण काहीतरी. माझं वर्षा राजपूत. इथे 5 दिवसापासून पाणी येत नाहीये. आम्हाला प्रत्येक गोष्टीला पाण्याशिवाय काम होत नाही. ड्युटीलाही जावं लागतं. घरी पाणी भरणारं कोणी नाहीये. त्यातून इतका मेडिकल प्रॉब्लेम आहे की लिगामेंटचं ऑपरेशन झालंय, लिगामेंट डॅमेज आहे, आणि कॅन्सर पेशंट असल्यावर मला एवढे जड काम होत नाही, पाणीचं ने-आण होत नाही. अशा बऱ्याचशा महिला आहेत ज्या प्रेग्नेंट आहेत, काही प्रॉब्लेम असल्यामुळे. त्यांचे मिस्टर आर्मीमध्ये आहेत, त्यांना एक घरी कोणी माणूस नाहीये पाणी आणून देणारं, म्हणून पाण्यामुळे खूप त्रास होतोय. आणि मुलांना शाळेला सुट्ट्या असल्यामुळे मुलं पण पाण्याची खूप नासाडी करतात, तर पाणी वापरायला भेटत नाही आम्हाला. खूप हाल चाललेले आहेत. 5-6 दिवसापासून पाणी नाही आहे आमच्याकडे, आणि असं पाण्याचे जार मागून मागून मग पिण्याची पूर्तता होते, पण बाकीच्या गोष्टींना जे पाणी लागतं ते पाणी मिळत नाहीये घरात. आता किती काय करणार आहे, कोणाला सांगणार आहे आता ह्या गोष्टी?